हालाते जिस्म सूरते जा और भी खराब, चारों तरफ खराब यहाँ और भी खराब। पाबंद हो रही है रवायत से रोशनी, घुट रहा है चिमने में धुआं और भी खराब। मूरत संवारने में बिगड़ती चली गई, हो गया है जहां पहले से और भी खराब। आणि मित्रांनो, या देशाच्या शेतकऱ्यांकडे, त्यांच्या आत्महत्यांकडे बघितलं तर दुष्यंत कुमारचं नेमकं या गझलचा हा शेर त्याला फिटोफिट बसतो कि सोचा था तुम्हारे देश में महंगी होगी जिंदगी, जिंदगी का भाव यहाँ और भी खराब। शेतकरी आत्महत्या, त्यांच्या समस्या यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष किसान सेलचे परागजी पष्टे। पष्टे साहेब, सगळ्यात आधी स्वागत करतो। गंभीर विषय आहे आणि हा विषय मला असं वाटतं की फार चघळला जातो निवडणुका आल्यात तेव्हा। आताही समोर निवडणुका आहे, परंतु शेतकरी हा नेहमी घायाळच असतो। सगळ्यात आधी मला एक प्रश्नाचं उत्तर आधी घेतो तुमच्याकडनं आणि ताजा आहे त्याच्यामुळे, आणि नंतर मग आपण सविस्तर बोलूया। आता जे ओला दुष्काळ आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राची परिस्थिती इतकी भयंकर आहे, आज मराठवाड्यामधली जी जमीन आहे ती देखील वाहून गेलेली आहे। विदर्भामधली देखील परिस्थिती अतिशय खराब आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, कोकण, आज आपण कोकणामध्ये बसलेलो आहोत। तुम्ही दुपारपासून माझ्यासोबत आहात। कोकणामधले भात उत्पादक शेतकरी आहे, त्यांची परिस्थिती आपण बघितलेली असेल। महाराष्ट्रामध्ये 72मध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे। आज शेतकरी यवतमाळमध्ये बळीप्रतिपदेच्या दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। आज त्यातील एक शेतकरी होता, हा एक महाराष्ट्राचे मंत्री आहेत राठोड म्हणून, त्यांचा सख्खा आतेभाऊ होता। म्हणजे मंत्र्याच्या नातेवाईकांची देखील ही परिस्थिती जर असेल तर किती भयानक दुष्काळ महाराष्ट्रामध्ये आहे याची कल्पना आपल्याला सर्वांना आल्याशिवाय राहणार नाही। आज शेतकरी टाहो फोडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार फक्त निवडणुकांवरती चर्चा करते आहे। खऱ्या अर्थाने अनेक योजना शासनाने आणले, लाडकी बहीणसारखी योजना आणली, पण ही लाडकी बहीणसारखी योजना आणताना शेतकऱ्याकडे जवळजवळ 10 वर्षामध्ये ज्या वेळेस युतीचं सरकार आलं, NDAचं सरकार आलं, 2014पासून सरकारने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की आलेला दुष्काळ, जो ओला दुष्काळ आहे, याला सामोरं जाण्याची शेतकऱ्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे। पष्टे साहेब, 2014पासून NDAचं सरकार आहे किंवा आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, याआधी तुमचं सरकार होतं आणि आत्महत्याचा आकडा त्यावेळेस पण मोठा होता। काँग्रेसचं सरकार असतानासुद्धा आत्महत्याचा आकडा मोठाच होता। नाही, काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस देखील आत्महत्या होत होत्या, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हत्या। आता बघितलं असेल तुम्ही की दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत महाराष्ट्रामध्ये 166 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हा सरकारी आकडा आहे। आणि जवळ या वर्षामध्ये 3600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। हा जर आकडा बघितला तर खरं तर त्यावेळेसची परिस्थिती, म्हणजे काँग्रेसने जेव्हा या देशामध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापन केली त्यावेळेस या देशाची परिस्थिती काय होती आपल्याला माहिती असेल। 72 साली फार मोठा दुष्काळ झाला आणि त्यावेळेस ह्या देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं। म्हणजे त्यावेळेस शेतकऱ्याकडून लेवी घेतली गेली। आज आपण अमेरिकेतून मिलो आणला जात होता, या देशातल्या नागरिकाकडे खाण्यासाठी अन्न नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये ह्या सरकारला, म्हणजे या देशामध्ये असलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी मदत केलेली होती। आणि हा शेतकऱ्यांचा देश, भारत हा शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो। आणि अशा परिस्थितीमध्ये
इंदिरा गांधींनी हरित क्रांतीचा नारा दिला. या देशातल्या शेतकऱ्याने या देशाचं स्वप्न पुरं केलं. अन्नधान्याची मुबलकता या देशामध्ये तयार केली. मात्र त्याच्यानंतर त्यावेळेस अशी परिस्थिती होती की जो शेतकरी आहे हा शेतकरी सुखी होता, त्याला राजा बोललं जायचं. म्हणजे त्यावेळेस एक म्हण देखील होती की जो सगळ्यात मोठा माणूस जो आहे तो शेतकरी आहे, अशा पद्धतीचं बोललं जायचं. आणि अशा परिस्थितीतून जो राजा होता त्याला आज भिकारी करण्याचं काम हे 2014 नंतर सुरू झालं. खरं तर आपल्याला माहिती असेल, काँग्रेसने सगळ्यात मोठी कर्जमाफी ही काँग्रेस सरकारने केली होती. मनमोहन सिंग सरकार असताना, शरद पवार हे कृषी मंत्री असताना सगळ्यात मोठी 75,000 करोड रुपयाची कर्जमाफी ही काँग्रेसच्या काळामध्ये झाली होती. माझा पष्टे साहेब यास्त गोष्टीवर आक्षेप आहे. शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं का लागतं, मजबूर केलं जातं त्यांना. आज कुठल्याही गोष्टीचं एखादं उत्पादित झालेलं त्याच्यावर MRP असते, तेवढा त्याला त्या वस्तूच्या मोबदला त्याला मिळतोच. शेतकऱ्यांचं असं काही नाही, त्याला हमी भाव नावाचं चॉकलेट दिलं जातं आणि जेव्हा वेळ येते तेव्हा त्याला तो हमी भाव मिळत नाही, मजबूर होतो, कर्ज घेतो, आत्महत्या करतो. एवढी साधी सोपी गोष्ट कोणत्याही सरकारला, तुमच्या असो आताच्या सरकारला असो, ही कळत नाही का की डोळे झाकतात? नाही, खरं म्हणजे काय माहिती आहे का, शेतीच्या संदर्भामध्ये आम्ही उत्पादन वाढवलं, शेतकऱ्याला शेती करण्यासाठी सांगण्याची गरज नाही. आज आमचे पंतप्रधान बोलतात की आम्ही दुप्पट उत्पादन काढू, आम्ही शेतकऱ्याला दुप्पट उत्पादन काढण्यासाठी तयार करू. पण दुप्पट उत्पादन काढण्याची गरज आज तरी मला वाटत नाही. त्यापेक्षा दुप्पट हमीभाव मिळणं आम्हाला गरजेचं आहे. आपल्याला माहिती असेल की शरद पवार कृषी मंत्री असताना आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली होती. 2005 साली स्वामीनाथन आयोग जेव्हा लागू केला, म्हणजे शिफारशी शासनाकडे सादर झाल्या. खरं तर ती प्रक्रिया देखील काँग्रेसने सुरू केली होती. 2014च्या मॅनिफेस्टोमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या संदर्भामध्ये एक वचन दिलं होतं, जसाच्या तसा लागू करू. म्हणजे जसाच्या तसा तर लागू केला नाही, पण अंशतः देखील केला नाही. स्वामीनाथन आयोग जेव्हा त्याच्या शिफारशी आल्या होत्या त्याच वेळेस सरकारी नोकरांसाठी 5वा वेतन आयोगाच्या शिफारशी देखील आल्या होत्या. 3 दिवसाच्या फरकाने या शिफारशी आल्या होत्या. आज 5वा वेतन आयोगाला, 6वा वेतन आयोगाला, 7वा वेतन आयोगाला, आता 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेमध्ये सगळे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला उभा करण्याच्या संदर्भामध्ये सरकारने काहीच केलं नाही. म्हणजे जेवढं धनिकांना, म्हणजे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, अदानी अंबानीचं सरकार आता सगळं म्हणतात, ह्या लोकांना जेवढं उभं करण्याचं काम सरकारने केलं त्याच्या 1% देखील काम हे शेतकऱ्याला उभा करण्यासाठी सरकारने केलेलं नाही आहे. आज तुम्हाला माहीत आहे, आपण तिथे होतात, मी सुद्धा होतो. शेतकऱ्यांना म्हणजे माझा असा समज होता आधी की शेतकरी आत्महत्या फक्त विदर्भातच होतात किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी या फक्त विदर्भ किंवा मराठवाड्यातच आहेत. आज डोळ्याहून पडदा माझ्या निघाला की संपूर्ण देशातलाच शेतकरी परेशान आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, आज आपण कोकणात होतो, कोकणात तिथे आपण जाऊन बघतो तर ₹2.30 थट्टा लावली का? आजच आपण सोबत होतात, आजच्या पेपरमध्ये देखील न्यूज होत्या, आपण त्या शेतकऱ्याच्या घरी देखील गेलो होतो. आपण बघितलं असेल की स्वामीनाथन आयोगामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जेवढं ज्याचं नुकसान तेवढा त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आम्ही जर एखादी गाडी खरेदी केली आणि ती जर तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्याचं जेवढं नुकसान होतं, विमा कंपन्या ह्या त्यांना तेवढा मोबदला देतात, त्याची नुकसान भरपाई देतात.
मग शेतीमध्येच असं का होत नाही? म्हणून आम्ही म्हणतो स्वामीनाथन आयोग लागू कशासाठी करायला सांगतो की स्वामीनाथन आयोगामध्ये ही शिफारस केली होती की ज्याचं जेवढा नुकसान होईल, आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं आहे. आता सकाळी जे ₹2.30 विषय जो होता, तर त्या शेतकऱ्याचं आपण बघितलं असेल 100% नुकसान झालेलं आहे. 7 एकराचा तो शेतकरी होता. एकरी ₹30,000 त्याला खर्च आहे आणि एकरी ₹30,000 खर्च असताना आज ₹2,10,000 त्याचा खर्च झालेला आहे. तो राबलेला आहे तिथे. त्याचे कष्ट तर ते वेगळेच आहेत. म्हणजे ते कष्ट आणि सगळी मजुरी वगैरे जर पकडला तर किमान त्याचा खर्च 4 ते 4.5 लाख रुपये झाला. आणि अशा वेळेस विमा कंपनी त्याला ₹2.10 जर देत असेल तर ही शेतकऱ्याची चेष्टा आहे. म्हणजे शेतकऱ्याची या देशामध्ये काय प्रतिष्ठा आहे. साहेब, याच्यावर तर फार मोठं आंदोलन उभं व्हायला होतं. एक विरोधक म्हणून आता तुमच्याकडे सत्ता नाही आहे. एक विरोधक म्हणून तुमची ताकद इतर जेही विरोधात आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सहयोगी पक्ष जर सोडले, या व्यतिरिक्त जितकेही पक्ष आहे यांनी तर शेतकऱ्यांची एवढी त्यांना जर कळवळ आहे शेतकऱ्यांच्या प्रती, तर उठून उभं व्हायला पाहिजे होतं, मोठे मोर्चे व्हायला पाहिजे होते आणि बिलकुल हलवून टाकायला पाहिजे होतं सगळं. असं होताना दिसत नाही हो. की मला असं वाटते काँग्रेसला फक्त सत्तेत राहण्याची सवय आहे, विरोधात काँग्रेस ॲडजस्ट होत नाही. नाही, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आता विधानसभा जेव्हा होती तेव्हा किसान काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही विधानभवनामध्ये घेराव घालण्याचा प्रयत्न केला. आमच्या हजारो कार्यकर्त्यांना तिथं अटक झाली. म्हणजे आम्ही दिंडी घेऊन विधानभवनाकडे जात असताना आम्हाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आमचं म्हणणं देखील किंवा शासनाने आमचं म्हणणं देखील ऐकलं नव्हतं. कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये आम्ही मागणी केलेली होती. पण कर्जमुक्ती हा देखील शेवटचा उपाय नाही आहे. ती फक्त शेतकऱ्याची गरज आहे. आज शेतकऱ्याला जर उभा करायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्याला MSP दिली पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची आंदोलनं सुरू आहेत. मी आता मध्ये बुलढाण्याला एक आंदोलन केलं, त्याच्यानंतर जळगावला मी स्वतः गेलो होतो. त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष किंवा आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होतात. आत्ता पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षांनी 3 ते 4 वेळा आंदोलनं झालेली आहेत. म्हणजे काँग्रेस पक्ष विरोधक म्हणून महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. आता हे जे आज ओला दुष्काळ आपण बघितलं, आजचंच जे प्रकरण आहे, ₹2.30 त्याला त्या मोबदला मिळतो त्या विम्याचं, यावर काय करणार आहे आता तुम्ही? आज बघितलं असेल की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी एक GR पहिल्यांदा काढला. या GRमधून 90 तालुके वगळण्यात आले आणि ह्या GRमध्ये अ आणि ब अशा पद्धतीने त्यांनी भाग केले. ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की हेक्टरी ₹7,500 नुकसान भरपाई देतो. त्याच्यानंतर त्यांनी 10 मुद्दे दिले होते. त्याच्यातून त्यांनी म्हटलं होतं शेतकऱ्याला आम्ही दिलासा देतो, 31,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत वगैरे अशा पद्धतीच्या वल्गना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षामध्ये कागदामध्ये शेतकऱ्याला फसवलेलं आहे. आता जे तालुके वगळले होते, ह्या तालुक्यांमध्ये फक्त त्यांना याच्यामध्ये शैक्षणिक सवलत आणि जो तुमचा शेतसारा असतो त्याच्यामध्ये सवलत, याच्या पलीकडे त्यांना काही दिलं नाही. आता सरकारची पहिल्यापासूनची एक भूमिका राहिलेली आहे विमा कंपन्यांच्या संदर्भामध्ये की ह्या विमा कंपन्यात त्यांना पोसायच्या आहेत. म्हणजे जेव्हा शासनाने ₹1 विमा दिला होता, हा काय शेतकऱ्यांसाठी दिला नव्हता. हा विमा विमा कंपन्या ज्या आहेत, ह्या विमा कंपन्यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून यांना दलाली मिळाली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ही योजना आणली होती. त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा झाला नाही म्हणून ती योजना बंद करावी लागली. आज
शेतकऱ्यांच्या मुळे ती योजना बंद करावी लागली. आज शेतकरी विमा भरतो, पण त्या विम्याची रक्कम आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडत नाही. आज एक लिस्ट तुम्हाला मी एका गावाची देईन. म्हणजे 100% नुकसान झालेलं असताना, लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं असताना 500 रुपयाचे, 700 रुपयाचे, 1000 रुपयाचे जर खात्यामध्ये पैसे जर जमा होत असतील आणि त्याच्यामध्ये देखील लूट अशा पद्धतीची. आता ॲग्रिस्टार त्यांनी एक योजना आणली होती, त्याच्यावरती लाखो करोडो रुपये खर्च केले आणि ती योजना आणल्यानंतर यांनी असं सांगितले की आता तुम्हाला पुन्हा ऑनलाईन जाण्याची गरज नाही, शेतकऱ्याला डायरेक्ट त्याचा फायदा होईल. आज हे जेव्हा 500-1000 रुपये मिळायला देखील शेतकऱ्याला 300 ते 400 रुपये खर्च होतो. प्रत्येक वेळेस ते KYC करायला सांगतात. म्हणजे शेतकऱ्यांना संपवायचा. खऱ्या अर्थाने ह्या सरकारचा डाव असा आहे की आता आपण जिथे पालघर जिल्ह्यामध्ये बसलेलो आहोत, पालघर जिल्ह्यामधले 40% जागा ही सरकार ॲक्विजिशन करतो अशी परिस्थिती आहे. विकासाच्या नावाने अनेक प्रोजेक्ट इथे आणले जातात, पण तिथे अदानीला आणि अंबानीला एस्टॅब्लिश करण्यासाठी हे प्रकल्प आणले जातात असं स्पष्ट आमचं मत आहे. आज आमच्याकडे वाढवण बंदर येतं. जवळजवळ वाढवण बंदराच्या माध्यमातून 2 तालुक्यातले 80% गावं त्याच्यामध्ये ॲक्विजिशन होतात. त्यांचा आता एक नकाशा आलेला आहे. ह्या नकाशामध्ये वाढवणपासून ते तलवाड्यापर्यंतचे सर्व गावं ॲक्विजिशन होतात. त्याच्यानंतर जी शेतकऱ्यांसाठी आरेचा प्रकल्प आमच्याकडे होता, दापचेरीला जागा होती, ती देखील आता MIDCकडे हस्तांतरित केली जाते आणि MIDCकडून ती अदानीकडे जाते अशा पद्धतीच्या बातम्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे कसं माहिती आहे का, शेतकऱ्याकडून जागा घ्यायच्या आणि शेतकऱ्याला विस्थापित करायचा, इथला भूमिपुत्र विस्थापित होईल अशी परिस्थिती या जिल्ह्याची आहे. त्याचबरोबर आता शक्तिपीठ कोल्हापूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे आपण बघितलं असेल की हे वेगवेगळे प्रकल्प जे आहेत जिथे जे गरज नाही आहे. खरं बुलेट ट्रेनची आमच्या इथून बुलेट ट्रेन जाते, महाराष्ट्र शासन सगळ्यात जास्त पैसा खर्च करते. बुलेट ट्रेनची काय गरज होती? त्यापेक्षा असलेली व्यवस्था जी आहे, म्हणजे इथे पहिल्यांदा एक डहाणू दिवा रेल्वे मंजूर झाली होती. ही डहाणू दिवा नंतर वसई दिवा करण्यात आली. ती रेल्वे लाईन झाली नाही. ज्याच्यातून स्थानिकाचा विकास होणार होता ती रेल्वे लाईन झाली नाही. पण बुलेट ट्रेन मात्र तुम्ही तातडीने करता. आपण साहेब शेतकरी मुद्दा आपला बाजूला पडतो आहे. माझं हेच तर म्हणणं आहे की फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करून शेतकरी सुखी होणार का? त्यासाठी प्रत्येक स्तरातून प्रत्येक पक्षाला, प्रत्येक घटकाला प्रयत्न करावे लागतील. तुमचे काय प्रयत्न असतील? एक महाराष्ट्राचे तुम्ही किसान सेलचे अध्यक्ष आहात, प्रमुख आहात. तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमचं विजन काय प्रयत्न कराल तुम्ही की या दुष्काळ, जो ओला दुष्काळ, यातनं शेतकरी सुखरूप बाहेर पडेल? मुळामध्ये माझं असं मत आहे की शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. आज तुम्ही अनेक उद्योग तयार करण्यासाठी जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना तुम्ही सबसिडी देता, त्याच्यानंतर त्यांना आर्थिक मदत करता. मात्र शेतकऱ्याला उभा करण्यासाठी अशा पद्धतीचं कुठलाही व्यवस्था शासनाने केली नाही. शेतीला जर उद्योगाचा दर्जा दिला तर शेतीवरती आधारित जे उद्योग आहेत, हेच तर माझं म्हणणं आहे. त्यांनी नाही केलं, पण आता तुम्ही शासनाला तिथपर्यंत पोचवाल, म्हणजे त्यांच्या डोक्यात हे घुसलं पाहिजे. बच्चू कडूंचं असं अमरावतीत आंदोलन चालू आहे. खुर्चीवर बसून किंवा AC एखाद्या रूममध्ये बसून शेतकऱ्यांचा प्रश्न कधीच हल होऊ शकत नाही. तुमचा काँग्रेस पक्ष रस्त्यावर केव्हा उतरणार? माझा सुरुवातपासूनच प्रश्न आहे तुम्हाला. आम्ही रोजच रस्त्यावरती आहोत. म्हणजे आता मागच्या अधिवेशनाच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल, नंदुरबारपासून आम्ही नागपूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये यात्रा केली. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच केली होती. त्याचबरोबर नागपूरला मोठा आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये किमान 1.5 लाख लोकं होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काँग्रेस पक्ष संसदेत किंवा विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी आक्रमक असताना तुम्ही प्रत्येक वेळेस बघितलेलाच आहे. त्याचबरोबर आमची रस्त्यावरची लढाई देखील सुरू आहे. पण शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने उभं करायचं असेल तर सरकारची तशी मानसिकता असण्याची गरज आहे. आता तुम्हाला माहिती असेल का, नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न नेहमीच चर्चेला जातो. आम्ही अनेक आंदोलनं देखील करतो. जेव्हा आमच्याकडे कांदा असतो तेव्हा हे निर्यात बंदी करतात, आमच्याकडे नसेल तेव्हा निर्यात बंदी उठवतात. म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याला संपवण्याचं काम हे सरकारच करतं. कांद्याचे भाव वाढले का शेतकऱ्याला आनंद होतो. तो आनंद यांना बघवत नाही, त्यांच्या पोटात दुखायला लागतं. मग अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. आज कापूस उत्पादक शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या. 4 वर्षापूर्वी गुजरातचे जे व्यापारी आहेत यांनी एक फुगवटा तयार केला होता. आज खऱ्या अर्थाने 13,000 रुपयापर्यंत कापसाचा भाव गेला होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्या लोकांनी ते भाव पाडले आणि आज 6,000 रुपयांनी कापूस जातो. कापूस जर आम्हाला पिकवायचा झाला तर आम्हाला किमान 7,000 ते 8,000 रुपये खर्च आहे. म्हणजे न परवडणारी शेती आज आम्हाला करावी लागत आहे. आज भाव वाढेल म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये कापूस साठवला होता. त्या कापसामध्ये किडे पडून काही शेतकऱ्यांना तिकडच्या इजा देखील झाली होती, त्यांना स्किनचे डिसीज देखील झाले होते. आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी ते या भागामधले आहेत महाराष्ट्रातले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील बघितलं तर आज 4,500 रुपये तुमचा हमी भाव आहे. हा हमी भाव देखील शेतकऱ्याला मिळत नाही. मी आता मध्ये बुलढाण्याला एक आमचा मोर्चा होता, तर तिकडच्या एका सरपंचाने 1,500 रुपयाने सोयाबीन विकला. आणि याला सगळ्यामध्ये जबाबदार सरकार आहे. सरकारने मध्ये एक घोषणा केली होती की हमीभावाने जे खरेदी नसतील करणार व्यापारी, हमीभावाच्या खाली जर खरेदी करणार असतील तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. सरकारने कुठल्याही याच्यावरती कारवाई केली नाही. उलट त्यांनी सांगितलं होतं का या 2 भावामध्ये अंतर जे आहे, जे अंतर असेल ते पैसे आम्ही शेतकऱ्याला देऊ. आजपर्यंत हे पैसे शेतकऱ्याला देण्यात आलेले नाहीत. म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये उलट मधल्या काळामध्ये या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामधले 3 काळे कायदे आणले. आपल्याला एक उदाहरण सांगतो का याची अंमलबजावणी ह्या कायद्याची अंमलबजावणी हिमाचलमध्ये झाली होती. हिमाचलमध्ये तुम्हाला मध्ये माहिती असेल की सफरचंदाच्या याच्यावरती त्या अदानीचं नाव यायचं. ह्या अदानीने पहिल्या वर्षी 30 ते 35 रुपयाला सफरचंद खरेदी केलं आणि तिकडचे छोटे व्यापारी सगळे संपवले. छोटे व्यापारी संपवल्यानंतर त्यांनी तेच सफरचंद 7 रुपयांनी खरेदी करायला सुरुवात केली. म्हणजे तिकडचा शेतकरी संपवायचं काम ह्या अदानीने हिमाचल प्रदेशामध्ये केलं होतं. आणि हे 2012ला 12-11 असेल, मी कवर केलेलं एक आंदोलन होतं. ते आंदोलन होतं गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे रँक 2चे नेते आज मानले जातात. ते आंदोलन त्यांची मागणी होती त्यावेळेला 2012ला कापसाला 7,000 रुपये इतका, त्यावेळेला 2012ची गोष्ट करतो आहे, 12-14 वर्ष होऊन गेले परत त्याच्यावर. कापसाला 7,000 भाव मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी होती. आणि ते उपोषण सोडवण्यासाठी भरपूर लोक आले होते, नेते मंडळी, पक्षातले असतील, पक्षाच्या बाहेरचे असतील, सत्ताधारी असतील. त्याच्यानंतर मला त्यांनी कधी 7,000 भाव मागितलेला दिसला नाही. महाजन साहेब, तुम्ही जर ऐकत असाल ही मुलाखत तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांचा विचार करून परत एकदा तुमचा सत्ताधारी असो ना, शेतकऱ्यांसाठी करा ना आंदोलन. आणि तुमच्या पक्षालासुद्धा मला असं वाटते की
टीका करण्यापेक्षा त्यांना कसा न्याय मिळवून देता येईल या संदर्भात काहीतरी ठोस असे उपाय केले पाहिजे तुम्ही. तुम्हाला अजून एक दुसरी आठवण करून देतो की पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने एक फार मोठं आंदोलन केलं होतं, म्हणजे यात्रा काढली होती. गिरीश महाजनांच्याच वेळेस त्यांनी काढली होती. खरं तर आज अशी परिस्थिती आहे की यांचं सरकार नसलं की यांना कळवळा येतो. खुद्द फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे, ओला दुष्काळ लागू झाला पाहिजे, म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाचा. आजची परिस्थिती अशी आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे तर ते म्हणतात असं कायद्यामध्ये तरतूद नाही. आमचे अजितदादा सांगतात ही वेळ नाही. म्हणजे आज शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि आमचे मंत्री सांगतात किंवा आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला तर असं सांगत असतील तर यांच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय बोलावं. आज खऱ्या अर्थाने 72 सारखी परिस्थिती शेतकऱ्यावरती ओढवलेली आहे. म्हणजे कदाचित या देशातला धनदांडगा जो माणूस आहे हा मोठा असेल, पण इकडचा सर्वसामान्य माणूस आहे याची परिस्थिती आज आपण इथे बसलेलो आहोत, आपण जव्हार तालुक्यामध्ये बसलेलो आहेत, इकडच्या आदिवासीची काय परिस्थिती आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळीनंतर हा जो मजूर आहे हा वीट धंद्यासाठी किंवा अनेक याच्यासाठी रोजगारासाठी जातो. रोजगार हमी योजना जी काँग्रेस सरकारने आणली, रोजगार हमीच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने कधी पैशाची कमी येऊ दिली नाही. आज जवळजवळ याच्यामध्ये आज 60 ते 70% कामं ही सुरू व्हायला पाहिजे होती, पण शासनाने इथे 5% देखील आज पण रोजगार हमीची कामं सुरू केलेली नाहीत. म्हणजे इकडचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, याला संपवण्याचं कामच या सरकारने केलेलं आहे. ही शेती आहे, ही शेती नष्ट करायची आणि ती धनदांडग्यांच्या ताब्यामध्ये द्यायची, हा डाव खऱ्या अर्थाने या सरकारचा आहे. आणि त्याला विरोध करण्यासाठी किसान काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आमची आंदोलनं चालूच राहणार आहेत. आता 10 तारखेला मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोर्चा ठेवलेला आहे. आमचे कार्यकर्ते हे सतत रस्त्यावरती असतात. पण आज मला एक गोष्ट समजत नाही, बच्चू कडूंना आम्ही देखील पाठिंबा दिला होता. आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सक्रिय होते. त्यांनी 30 जून ही तारीख घेतली आणि ते शांत बसले. याचा मला अजून गणित किंवा कोडं उलगडलं नाही. 30 जून तुम्ही कर्जमाफीची तारीख घेतली. ह्या जिल्हा परिषदा निवडणुका आहेत आत्ता, आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत किंवा नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत ह्यामध्ये शेतकरी कुठे अंगावरती आला नाही पाहिजे म्हणून यांनी दिलेला यांच्यावरती विश्वास आहे का तुमचा? देवेंद्र फडणवीस मिनटाला शब्द बदलवतात. म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, अशा पद्धतीची ही यांची भूमिका आहे. आता खरं तातडीने कर्जमाफी झाली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने याची ही भूमिकाच आहे की आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि आम्हाला जोपर्यंत आम्हाला निवडणुकीमध्ये किसान काँग्रेसला तरी, म्हणजे आमची जी शेतकऱ्यांची विंग आहे, निवडणुकामध्ये चांगले लोकप्रतिनिधी निवडून जाण्यासाठी आम्ही प्रयत्न तर करणार आहोत, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. याच्या संदर्भामध्ये आम्हाला आंदोलन करायचं आहे. निवडणुका येतील जातील, पण शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई ही सुरूच ठेवणार आहोत. धन्यवाद स्पष्ट साहेब, आपली वेळसुद्धा संपली आहे. मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांना मध्ये पिसू नये, त्यांना दळू नये. त्यांचं मला असं वाटतं की मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेलो आहे, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहे आणि तो बोलूसुद्धा शकत नाही. तो स्वतःचंच परेशान आहे. त्यांचं शिक्षण, त्यांच्या मुलांचं शिक्षण, घरात आत्महत्या,
अनेक प्रश्न आहे. तो कसा जगतो आहे हे तिथे जाऊन जेव्हा बघतो तेव्हाच कळतं. आणि आपण बघितलं आहे की 5 रुपये किलो टोमॅटो ते 10 झाले तरी त्याचा भाव करणारे आपण लोक आहोत सगळे. एक शेतकरी जगला पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. साहेब, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, यानंतर ही स्पीड न्यूजचा हा उपक्रम सुरूच असेल. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोचणार आहोत आणि या प्रश्नांना वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.